Today we study the point comparison of ratio from topic ratio and proportion. इथं आपल्या रेशोंची कंपॅरिझन करायची, तुलना करायची. If numbers A, B, C, D are positive, these four numbers are positive, and B and D is greater than 0, then comparison of ratio can be done by following rule. तर B आणि D शून्यपेक्षा मोठा असेल तर कंपॅरिझन खालील नियमाने होतं. राइट द रेशिओ A upon B is equal to C upon D. First, if AD is greater than BC, then A upon B is greater than C upon D. AD म्हणजे हा फर्स्ट क्रॉस प्रोडक्ट is greater than BC, second cross product, then first ratio is greater. Second, if AD is equal to BC, means first cross product is equal to second cross product, then the comparison of these two ratio becomes AB upon CD. दोन्ही त्रिकस गुणाकार समान असतील तर ते रेशो समान. अँड थर्ड वन, इफ AD is less than BC, then A upon B is less than C upon D. जर इथं पहिला त्रिकस गुणाकार दुसऱ्यापेक्षा लहान असेल तर पहिला रेशो लहान, दुसरा रेशो मोठा. Then take practice set 4.2. Question 1. Using the property A upon B is equal to AK upon BK, fill in the blanks substituting proper numbers in the following. खालील रिकामी जागा पूर्ण करा म्हणलेलं आहे. जर A अपॉन बी दोन्ही रेशोला के न मल्टिप्लाय केले, A इंटू के ए के, बी इंटू के बी के, अशा पद्धतीनं मल्टिप्लिकेशन असेल किंवा डिव्हिजन असेल एकाच नंबर करून त्या रिकामी जागा भरायच्या आहेत. फर्स्ट एक्झाम्पल इज 5 अपॉन 7 इज इक्वल टू डॉट डॉट अपॉन 28 इज इक्वल टू 35 upon dot dot is equal to dot dot upon 3.5. गिवन रेशो 5 upon 7 आहे. तर इथं डिनॉमिनेटर 7 आहे, तर 28 आला, म्हणजे 7ला 4 मल्टिप्लाय केले, 7 इंटू 4 28, 7 चौक 28. तर न्यूमरेटरला पण 4 मल्टिप्लाय करा, 5 इंटू 4 20, न्यूमरेटर 20. देन रेशो 5 अपॉन 7. तर इथं बघा न्यूमरेटर 35 आहे, म्हणजे 5 इंटू 7, 5ला 7 ने गुणले 35. सो 7 इंटू 7, 7ला 7 ने गुणा, 7 6 49, 7 7 49. इथं बघा डिनॉमिनेटर आहे 3.5. मग तुम्हाला सोप्या भाषेमध्ये आपण 7ला 5 न गुणलेला आहे, 35 येईल, आणि नंतर त्याला 5 भागले म्हणजे 2 ने डिव्हाइड केलेला आहे. ह्याच्या निम्म 7च्या निम्म 3.5 आहेत, 5ला 2 डिवाइड करा 0.5. सेकंड एक्झाम्पल 9 अपॉन 14 is equal to 4.5 dash 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 is equal to dash dash upon 42 is equal to dot upon 33.5.
तर इथे तसं करा, त्याला 9ला 2ने डिवाइड केले, 4.5 झाले. 14ला 2 डिवाइड 14 डिवाइड बाय 2 7 येते. इथं डिनॉमिनेटर 42 आहे. 14 इंटू 3 14 त्रिक 42. सो 9ला 3 मल्टिप्लाय करा. 9 3 जार 27 9 त्रिक 27. तर 14ला 3.5 आले. 14ला 4 डिवाइड केले. इथेही 9ला 4 डिवाइड करा. तर 9ला जर 4 डिवाइड केलं तर असेल 4 2 जार 8 ते 1 राहील. 4 2 जार 8 आणि नंतर परत 5 येईल. 2.25 येईल. Then second question, find the following ratios. Example 1, the ratio of radius to circumference of circle. तर आपल्याला त्रिज्येचं परिघाशी असलेलं गुणोत्तर शोधायचं आहे. लेट radius of circle be r. आपण r मानले radius. The ratio of radius r आहे to circumference. Then circumference is equal to 2 pi r. हा फॉर्म्युला आहे. circumference equal to 2 pi r. तर यांचा रेशो घ्यायचा आहे, विच इक्वल टू radius r आहे अपॉन 2 pi r असेल. तर r नाहीच होईल. 1 upon 2r or 1:2 pi. 1 upon 2 pi किंवा 1:2 pi. इथं r कॅन्सल होतील, असा रेशो येईल. नेक्स्ट एक्झाम्पल, द रेशो ऑफ डायगोनल ऑफ अ स्क्वेअर टू इट्स साईड. म्हणजे डायगोनल यांचा साईड असलेला रेशो फाइंड आउट करायचा आहे. लेंथ ऑफ साईड 7 दिलेली आहे. मी तर तुम्हाला रफ डायग्राम काढून दाखवलेले आहे. आता इथं साईड इज इक्वल टू 7. डायगोनल ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू √2 इंटू साईड. हा फॉर्म्युला आहे. सो √2 इंटू 7r. ह्याला डायगोनल, ह्याची साईड. तर विचार करा रेशो कोण विचारलेला आहे. डायगोनल टू द साईड. फर्स्ट एक डायगोनल 7√2 अपॉन 7. हे 7 जातील. √2 अपॉन 1 और √2:1. our answer. Question number 3. Compare following pairs of ratio. Example 1. 3√5 upon 5√7. Second ratio है √63 upon √125. First convert this √63 and √125 in simplest form. Therefore, √63 is equal to 9 into 7. 963. आता 9 परफेक्ट स्क्वेअर नंबर घेतला आहे, स्क्वेअर रूट असल्यामुळं ती स्क्वेअर रूटच्या बाहेर घ्या. स्क्वेअर रूट निघेल 3√7 याची व्हॅल्यू आली. √63 मीन्स 3√7. सिमिलरली √125 इज इक्वल टू 25 into 5 25 5 125. Take 25 out of the square root. So square root of 25 5√5. Then put this value of √63 and √125. Then this pair becomes 3√5 upon 5√7
7 and 3 root 7 5 root 5. आता आपण याचं कम्पेअर करूया. देन कम्पेअर हे 3 3 जातील, 5 5 जातील, म्हणजे रूट 5 अपॉन रूट 7 अँड रूट 7 अपॉन रूट 5. स्क्वेअर करायचा. टेक स्क्वेअर केले की हा रूट साइन जाईल 5 अपॉन 7 and second 7 upon 5 will. Then take cross product. First cross product 25, second 49, second product first product हा मोठा आला. ते कसं 5 5 25 7 7 49 मोठे आहे. सेकंड क्रॉस प्रोडक्ट मोठा आहे. सो सेकंड रेशो इज ग्रेटर. देयरफॉर राइट 3 root 5 upon 5 root 7 is less than root 63 root 125. Next example, 9.2 upon 5.1 and second ratio 3.4 upon 7.1. तर इथं आपण क्रॉस प्रोडक्ट घेतला तर आपल्याला किंमत मिळेल. याला एक इझी आयडिया बघा. फर्स्ट फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस 9.2 अपॉन 5.1 मीन्स 9.2 अपॉन डिवाइडेड बाय 5.1. तर ही जी किंमत आहे 9ला 5 मागलं तरी ग्रेटर देन 1 येईल. एकपेक्षा मोठी किंमत आली. त्यामुळे दोन्ही रेशोचं एकच कम्पॅरिझन करतोय. सेकंड रेशो 3.4 अपॉन 7.1 आहे. 3ला 7 न भागलं तर हा भागाकार पॉईंटमध्ये येणार आहे, म्हणजे इट इज लेस दॅन 1. आता 9 पहिला रेशो एकपेक्षा मोठा आहे, दुसरा एकपेक्षा लहान आहे. सो फर्स्ट रेशो 9.2 अपॉन 5.1 is greater than 3.4 upon 7.1. This is our answer. And take question number 4. First example, quadrilateral ABCD is a parallelogram if the ratio of angle A and angle B of this parallelogram is 5:4. Find the measure of angle B. तुम्हाला हे दोन अँगल ए आणि अँगल बी चे रेशो दिलेले आहेत आणि तुम्हाला अँगल बीचं माप शोधायचं आहे. आता हे अँगल ए आणि बी हे ॲडजस्टंट अँगल, लगतचे अँगल आहेत ऑफ दिस पॅरलोग्राम्स. लेट हियर कॉमन मल्टिपल बी एक्स, कॉमन मल्टिपल एक्स मानू. देयरफॉर मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 5x येईल. पहिला रेशो एच आहे. मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 4x येईल. दोन्ही 5x आणि 4x येतील. देन बघितलं हे ए आणि बी हे इंटेरियर अँगल होतील. इंटेरियर अँगल ट्रान्सव्हर्सचं ए बी जर आपण ट्रान्सफर मांडली तर ए आणि बी हे इंटेरियर अँगल होतील. सो मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. त्याच्या इंटिरियर अँगल ए 5x आहे प्लस बीची व्हॅल्यू 4x आहे 180 डिग्री. 5 plus 4 9x is equal to 180. X equal to 180 upon 9.
एक्स इक्वल टू 9 1 जार 9 9 2 जार 18 20 आलेलं आहे. 20. Therefore आता मेजर ऑफ अँगल बी, मेजर ऑफ अँगल बी किती आहे इथं 4x आहे. 4x विच इक्वल टू 4 इंटू एक्स व्हॅल्यू 20 आलेले आहे. पुटअप करा 4 × 20 इज इक्वल टू 80. मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू 80 डिग्री. तुम्हाला ए काढता येईल तर आपल्याला फक्त बीच विचारायला आहे. ठीक आहे, थँक्यू.